निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? बीड मधून बोलते मी. अच्छा, नाव सांगू शकता का? नाही, नाव नाही सांगत. बरं बरं, काय अनुभवला ताई? माझ्या वडिलांचा अनुभव आहे. हा हा. त्याला 5-6 महिने पूर्ण झाले त्याला आता. अच्छा. हा हा, तर माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता, एक छोटाच झालता. अरे. पण त्या आधी 10-12 दिवस मला स्वामींनी संकेत दिले होते की असं निगेटिव्हिटी वाटत होती. अरे बापरे. हा हा. हा, दिवसभर करमत पण नव्हतं, सारखं लक्ष दुसरीकडेच लागायचं. अरे बापरे. हा हा. मग मी काय केलं, 11 स्वामी चरित्र त्याचा संकल्प केला. अरे वा. हा हा. आणि त्यात माझे 7 पारायण पूर्ण झाले होते. हा हा. आणि 7 पारायण पूर्ण झाले का 7व्या पारायणालाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, छोटा असा. बापरे. बघा, म्हणजे हा. तुम्ही तो संकल्प सोडल्यामुळे मोठ्यावरच छोट्यावर आलं. हा, म्हणजे माहिती काहीच नव्हतं असं, पण स्वामींना म्हणलं मी की काही का असं ना स्वामी, पण ते दारातून वापस पाठवा. ओ. हा ना. आणि मग ते मी सोडलं का तेव्हापासून एकदम निश्चिंत राहिले मग. आणि अरे फक्त वा. मनातून सेवा केली स्वामींची. अरे वा वा, मस्त. बघा. हा, आणि मग एक टू व्हीलरवर चालले होते माझे वडील. हा आणि त्यांना एक मुलगी आडवी आली, एक कॉलेज स्टुडंट होती. हा. तिला थोडस लागलं, पण वडिलांना थोडं मांडीपाशी लागलं. बापरे. पण हा, किती आणि मोठं या संकटातनं वाचवलं हो ताई. हो ना ताई. आणि जवळून 4 टाकी ट्रक असते का, 4 चाकी, हो हो हो. ती एकदम इकडून गेली, पण वडील तिकडे पडायच्या ऐवजी डाव्या हाताला पडले. जिकडून ट्रक गेली का तिकडे नाही पडले, इकडे पडले ओ, साईडला. उलट दिशेला. हो, आणि ती बापरे. तेवढ्यात मग त्यांच्या जवळून. जर तिकडनं पडलं असतं तर किती कठीण झालं असतं. खूपच अवघड झालं असतं, कारण बापरे. आपलं जे जीव असतो ना त्याच्याकडे जास्त लक्ष लागतं आपलं. हो, आणि खरंय खरंय. आणि ते स्वामींनी संकेत दिले मग आधी मला. बघा ना, हे स्वामी सेवेत असल्याचं किती मोठा तुम्हाला फायदा झाला बघा ताई. खूप मोठा अनुभव आहे माझ्या आयुष्यातला, खूपच मोठा आहे. खरंच खरंच ताई. खूप आणि माझा मुलगा चांगला 1.5 वर्षाचा आहे, तर थोडा परेशान करत होता, पण हा ते हा हा. करून घेतलं स्वामींनी माझ्याकडून. काय केलं? स्वामींनी करून घेतले म्हटलं पारायण माझ्याकडून. बघा ना, मुलगा एवढा छोटा असताना सुद्धा. हा, मी शेतात काम करून रात्री करायचे पारायण ताई, 11 वाजेपर्यंत. बापरे. हम्म. बापरे, कमाल आहे ताई तुमची खरंच. ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, पण आता शेतीच करते ना, मग तिथून येऊन करीत होते. ते सगळे स्वामी शक्ती देत होते मला. तुम्ही ग्रॅज्युएट आहात? हो, ग्रॅज्युएट पूर्ण आहे, MA फायनल आहे माझं. बापरे ताई, मग तुम्ही ट्राय करा ना, कुठेही जॉब मिळून जाईल. नाही, आता आम्ही जरा ग्रामीण भागात आहे ना, तर इकडे काही असं स्कोपच नाही कशाला. अरे बापरे. बघा, हम्म. शेती शिलाई काम ते करत स्वतःच, पण बाकीचं काही नाही जमत, असं बाहेर जॉब करायला नाही जमत. बापरे, कमाल आहे ताई तुमची. माझा नमस्कार आहे तुम्हाला खरंच. नाही ताई, तुम्ही खूप मोठं काम करता, तुम्हालाच आमचा सगळ्यांचा नमस्कार आहे, आणि खूप मोठा धन्यवाद तुम्हाला. नाही ताई, स्वामी करून घेतात, आपण कोणी नाही करणारे. हा हा. मी शेअर करते हा ताई. हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.